नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो एक जिवंत इतिहास, कला, अभियांत्रिकी कौशल्य, भव्य साम्राज्यांची परंपरा, आकाशाला भिडणारे किल्ले, देवत्वाचा स्पर्श असलेली मंदिरे आणि जिच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी पडेल अशी वारसा संपत्ती. या अद्भुत वारशामध्ये आज आपण भेट देणार आहोत दोन अत्यंत महत्त्वाच्या राजधानींना. एक आहे बदामी तर दुसरा आहे हम्पी. बदामी चालुक्यांची वैभवशाली राजधानी, डोंगरपारीत कोरलेल्या लेणी, शिल्पकलेचे अप्रतिम नमुने आणि भारतीय मंदिर स्थापत्याला नवा मार्ग दाखवणारी ऐतिहासिक भूमी. तर दुसरीकडे आहे हम्पी, विजयनगर साम्राज्याची भव्य राजधानी, विटांच्या ढिगाऱ्यातही साम्राज्यांची ताकद जाणवणारी नगरी, कधी काळात सुवर्णकाळ गाठलेला व्यापार आणि संस्कृतीचा अपूर्व संगम होती. आणि आजही पाहण्याला थक्क करणारी जगप्रसिद्ध वारसाभूमी असलेली ही हम्पी. आज आपण निघत आहोत या दोन्ही अनमोल ठेव्यांचा शोध घ्यायला, इतिहासांच्या पावलखुणांमधून दगडांमध्ये कोरलेल्या कथा ऐकत आणि भारताच्या सांस्कृतिक वैभवाची अजून एक झलक अनुभवत. चला तर सुरू करूया आपल्या या प्रवासाला. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजत असेल की आपण पुढे चाललो होतो. तर आपण चाललो आहे बदामीला. बदामी नाही, आपली बदामी दोन्ही स्पॉट करणार होतो आपण एका दिवसात. टोटल 7 दिवसाची ट्रिप असं आपली, तीन चार तरी व्हिडिओ येते. आणि दुसरं म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही बघितलं आहे की मी आतापर्यंत सोलोच राईड केल्या सगळ्या. तर आज असं नाही, आज आपले लहानपणीचे मित्र आहेत सगळे, ते लोक पण येणार आहेत आपल्यासोबत. तर चला, ऑलरेडी खूप लेट झाला आहे. सगळे माझे मित्र पोचले आहेत मीटअप पॉईंटला. तिथेच आहे 2 मिनटावरती मीटअप पॉईंट. तर आपण तिथे पोचूया. चल करतो फोन, पोचलं गे. चल हां, बाय. चल हां. मित्रांनो, बहिणीला आणि आईला टाटा केला आणि आता आपण जात आहोत टुवर्ड्स आपला मीटिंग पॉईंट, जिथे आपले सगळे मित्र उभे आहेत. बॅग थोडी अनकम्फर्टेबल वाटते पण इट्स ओके, मॅनेजेबल आहे. थोडं रात्रीचं निघालो आहे आपण. आता ऑलमोस्ट 1 वाजून गेला आहे, 1:30 वाजला वाटतं. तर रात्रीचा निघायचा प्लॅन केला कारण तिकडे आपल्याला डेलाईटमध्ये पोचायचं आहे बदामीला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण इथून डायरेक्ट जाणार आहोत. आलेत भाई, आलेत. छावा आलाय. सिद्धेश असा काय रेन कवर लावलाय? अरे क्या बात है, रायडर आले. मागे येतोय, गाडी थांबवली, शांत उभा राहतोय असा. हा, परत पुढे गाडी चालली, परत मागून येतोय चावायला. गणपती बाप्पा मोरया, बोल बजरंग बली की जय. ओम नमो पार्वती पतये, हर हर महादेव. हे चला लेट झालं. चला. अरे असा जा तिकडे मुतून ये. हाय, हम्पी रात्री 12 वाजता आहे वाटतं. तुझा आवाज लय कमी येतोय ओमकार. हां 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 बाई, गाडीच्या पाया पडू दे.
चला 1 2 3 नाहीच्या गावात शंभो. गणपती बाप्पा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या राईडला सुरुवात झाली आहे आणि आमचा पहिला स्टॉप आहे तो मुतारी स्टॉप आहे. मुतारी म्हणजे गाडीत पेट्रोल पण टाकायचं आहे कारण कोणीच टाकी फुल नाही गेले. ओमकार तू केले का टाकी फुल? नाही मला नाही ते ओमकारचा आवाज. ओमकार तुझा काहीच आवाज येत नाही. तर आम्ही सस्तावाला इंटरकॉम भाई दोघांना पण हेडशॉट पडणार होता का आता. भाई पेट्रोल पेट्रोल पॉवर. ओके चला फ्यूल पॉवर आहे का दादा? हाँ है क्या? ए हाय रे. नाही नाही मेरे को साधा है. नाही इथेच पॉवर आहे. टाका पावर हाय तिकडे पावर लगा मैं आता कोण सामने तिकडे. ठीक आहे लगा मैं आता फुल करो. टाकी करूया फुल. लगा मैं आता भर के आता. फ्यूल ब्रेक अप. आता ॲक्च्युली खूपच लेट झाला यार आम्हाला. कुठे आम्ही 12ला निघणार होतो, कुठे 2:30 वाजलेत. पण ठीक आहे ॲक्च्युली वर्थ इट आहे कारण आमच्या सगळ्यांचं लगेज ना लूज झालं होतं. सगळ्यांचं म्हणजे माझं आणि ओमकारचं लूज झालं होतं लगेज कारण आणि सिद्धेश तर त्याच्याकडे टॉप बॉक्स आहे त्यामुळे काही विषयच नाही त्याचा लगेज लूज व्हायचा. हे बघा इतके रायडर चाललो आहे आम्ही. मी आहे, ओमकार आहे आणि सिद्धेश आहे. मगाशी तुम्हाला यांचं इंट्रोडक्शनच नाही मी करून दिला कारण थोडं घाईच होतं. आम्ही लगेज बांध हे कर सगळं कर, देवाला नारळ दिला, देवाच्या पाया पडलो, तर या सगळ्यात राहून गेलं. आता पुढे आम्ही जेव्हा ब्रेक घेऊ ना पहिला तेव्हा मी तुम्हाला ओळख करून देतो. ओळख का मी तुम्हाला आता पण अशी पण करून देऊ शकतो. हा आपला लहानपणीचा मित्र आहे ओंकार. हा आम्ही दोघं शाळा क्लास कॉलेज सगळीकडे एकत्र. आणि सिद्धेश मी जेव्हा सिनियर कॉलेजला होतो म्हणजे डिग्री कॉलेजला तेव्हा डिग्री कॉलेजला सिद्धेश आणि माझी ओळख झाली म्हणजे आपल्या पोरांचं कसं असतं एकदा भाई नजरेत आपण फक्त गेलो की हा भाई भुवयावर गेला की भाई झाला डायरेक्ट. मग लाईफमध्ये तो मित्र कधीही मिळो आपल्याला आपण म्हणजे बोलतोच त्याच्याशी. तसं झालं. आणि ओमकार आणि सिद्धेश ॲक्च्युली फ्रेंड होते. तर मी त्या दिवशी बसलो होतो आम्ही प्लॅनिंग करत होतो जायची. तर ओमकार बोलला की अरे माझा पण एक फ्रेंड आहे. तर मी त्याला बोलवलं आहे तर तो पण आला. आणि जेव्हा तो फ्रेंड आला तेव्हा तर हा सिद्धेश निघाला. आणि सिद्धेश तर म्हणजे माझा पण फ्रेंडच निघाला तर ॲक्च्युली बघायला गेलं तर. निघाला म्हणजे का हाय बाई आपला भाऊ आहे. आता ना पटापट हे सगळं ट्रॅफिक स्किप करतो आम्ही. म्हणजे हे कळंबोलीपर्यंत काय दाखवणार तुम्हाला, सगळे डंपरच असतात रोडला. त्यामुळे थोडं पुढे जातो आणि मग तुम्हाला मिळतो मी. भाई बऱ्याच दिवसाने असा व्लॉग बनवायचं ठरवलं ना तर भेंडीनं काय सुचतच नाही की काय बोलायचं भाई. आपण जर कंटिन्यू करत असलो ना वॉक नाही रे ब्लॉग तर आपल्याला एक आयडिया येते की हा बाबा काय बोलायचं काय नाही बोलायचं. आणि ना माझी व्हिडिओ तर भाई स्क्रिप्टेड नसते बिलकुल. पण मला जे गाडी चालवता जे सुचतं ना मला तेच बोलतो. आता काय लोक काय करतात आधी स्क्रिप्ट बनवून येतात आणि मग ते बडबड चालू होते त्यांची. तर भाई आमचा पहिला स्टॉप आता घ्यायचा विचार आहे की पुणे नाही तर पुण्याच्या क्रॉस करून. कारण पुण्यातला ट्रॅफिक स्किप करायचा आहे आम्हाला. ऑलरेडी आम्ही 2 तास लेट चालतो आहे. पण ठीक आहे चालतं. लेट तर होतोच प्रत्येक राईडमध्ये.
आणि आमची फर्स्ट लॉंग राईड आहे फर्स्ट. म्हणजे मी केले आहेत राईड म्हणजे आपली जास्तीत जास्त मोठी राईड म्हणजे आपण गावाला जातो गणपतीला वगैरे तीच होते. त्याच्या व्यतिरिक्त आपली कुठली मोठी राईड होतच नाही. आणि ओंकारची पण पहिली राईड, ओंकारची तर पहिलीच राईड आहे. आणि सिद्धेशची पण मे बी पहिलीच राईड आहे वाटतं. सिद्धेशचं माहीत नाही पहिली राईड आहे का दुसरी, कारण एक्सपल्स आहे म्हणजे भाई तो तर गाडी कुदवत असेलच आरामात. बघूया JNPT क्रॉस करूया आणि बघूया. भाई एवढी मजा येते ना भाई, आपले भाऊ आपल्यासोबत येतं, एवढी मजा येते ना गाडी चालवायला काय सांगू तुम्हाला. काय भाई इथे जर मी आता एकटा निघालो असतो ना तो मला वैताग आला असता. वैताग नसता आला पण बोलतात ना हा फक्त गाडी स्ट्रेच करा तसं झालं असतं. हा बघा भाई खूप मजा येते. तरी अजून उजेड आला नाही, उजेड आला की भाई अजून मजा येते. मे बी लोणावळा आम्ही अंधारातच क्रॉस करू कारण आता 3:15 झालेत. बघू आता किती वेळ नंतर कितीच्या स्पीडला चालतं आहे. ओवद असा रोड पाहिजे यार. JNPTचा ही साईड चांगली आहे, ती साईड आहे ना जी यायची मुंबईला ती काही खराब आहे. इथे ही पण खराब होती ॲक्च्युली. आपले ओंकार भाऊ पडता वाचले होते. सिद्धेश मस्त काही टेन्शन घेत नाही भाई, आरामात क्रूज करत होतं. आम्हालाच खावे भाई, नुसती पिळतोय रेस. सिद्धेश आरामात भाई, चला पुढे जाऊन तुम्ही थांबणारच आहे मला माहिती आहे. मित्रांनो टाईम माहीत नाही पण आम्ही जस्ट रीच खोपोली. स्पीड ब्रेकर दिसतच नाही भाई. वायझर वरती गेलं तर भाई हवा फडाफड. त्याच्या घाटातून गाडी चालली धोकातून काय नाही दिसणार तुम्हाला, फक्त सिद्धेशच दिसेल बाकी तुम्हाला काहीच दिसणार नाही. जेवढी एक्सपेक्ट केली होती तेवढी गर्दी नाही आहे रोडला. ठीक आहे गाइस, आय डोंट नो व्हॉट इज द एक्झॅक्ट टाईम नाव बट वी आर क्रॉसिंग पुणे सिटी. येस आणि ट्रॅफिक तर आहे, ट्रकचा ट्रॅफिक आहे ट्रकचा. मी रात्री जास्त शूटिंग करत नाही आहे कारण ऑब्वियसली रात्री काय दिसतच नाही तर काय शूट करणार मोठं व्लॉग. जसा डे होईल ना तसा तुमचा भाऊ बघा. तर जस्ट अन अपडेट, वी आर क्रॉसिंग पुणे सिटी, ब्युटिफुल पुणे सिटी. मॅप लावूया मॅप. सिद्धेशला बघ, सिद्धेश येऊ दे. तर जस्ट थोडा मॅप लावण्यासाठी थांबलो होतो कारण आता आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे पुण्यामधून. आता म्हणजे थोडा पुढे येतो, खाली मॅप दाखवतो अजून 9 तास दाखवतो आहे. 9 तास हम्पी, सॉरी बदामी. भाई गुगल मॅपने एवढी घेतली ना आमची भाई, कुठल्या आतल्या गावागावातला रोड दाखवत होता. स्टील आम्ही अजून पुण्यातच आहे बघा. आत्ता आम्हाला सोलापूर हायवे भेटला आहे भाई. नाही तर ह्या गल्लीत टाक त्या गल्लीत टाक भाई. पुणे एक्सप्लोर केला आमचा याने गुगल मॅपने. खरंच भाई डेंजर आहे गुगल मॅप, डेंजर. एनिवेज देर आहे दुरुस्त आहे. आणि फायनली गुड मॉर्निंग फ्रॉम पुणे सिटी, आउटर पुणे ॲक्च्युली. तर मित्रांनो आता सेकंड फ्युलअप घेतला, फ्युलअप ब्रेक म्हणजे होतं पेट्रोल नाही असं नाही पण भेटलं तर बोललो ठीक आहे चल टाकून घेऊया. आणि आम्हाला थोडी पुणे टूर केली गुगल मॅपने. कुठल्या गल्ल्यांमधून दाखवत होता रोड.
तर फायनली आम्ही लागलो आता सोलापूर हायवे हा. आता हा सोलापूरपर्यंत आम्हाला स्ट्रेट जायचं आहे. सोलापूर बायपास करून राईट करून बदामीमध्ये उतरणार आम्ही. आणि सनराईज पण झाला आहे मगाशी. आम्ही म्हणजे मॅपमध्ये खेळत होतो ना तेव्हाच सनराईज झाला, त्यामुळे प्रॉपर भेटलाच नाही आपल्याला कॅप्चर करायला. तर बघा सूर्य तर दिसतो आता तिकडे, सूर्यनारायण. बघूया आता. स्टील आम्ही अजून आउटरमध्येच आहे पुण्याच्या. आता बघू इथून बाहेर पडू तेव्हा. थोडा गारवाचा आहे, थंड वाऱ्यामध्ये. प्रदूषण पण आहे. सूर्य तुम्हाला दिसणार नाही कारण तो या बिल्डिंगच्या मागे आहे. एकदम हलका हलका दिसला तो बघा, दिसला एकदम असा मस्त ऑरेंज झालं बघा. गावाला बघा चमकवत आहे गाडी बाई. हे पूर्ण सगळीकडे असं एकदम धुक्यासारखं झालं आहे. आता आय डोंट नो हे धुकं आहे की म्हणजे धुकं पण आहे आणि पोल्युशन पण आहे. दोन्ही बोललात तरी चालेल, कारण तो एक स्मेल असतो ना जळण्याचा किंवा काहीतरी करपलं आहे जळतं आहे, तर त्याचा तो एक स्मेल असतो ना, तो स्मेल पण येतो या ह्याच्यात प्रदूषणाचा, मिस्टचा. काय बोलतोय माझा मला सांगतोय. आता बाई आम्हाला प्रॉपर हायवे लागला, नाही तर मगाशी बाई वैताग आणला त्या पुण्यामध्ये. इथून टाक तिथून टाक, इथून टाक तिथून टाक, फालतूगिरी. मस्त फॉगी वेदर झालं आहे. सूर्य आत्ता एकदम डीम होता आणि आत्ता बघा एकदम ब्राईट झालं. या सोलापूर हायवेला ना ट्रक्स भरपूर आहेत. ठीक आहे असणारच बाई, शेवटी मोठी सिटी आहे सोलापूर ही. रोड आहे ना, रोड आता चमकायला सुरुवात झाली. गोल्डन हा. बाजूला आल्यावरती इंडिकेटर देतो का तू? हा सरळ चालला, बाजूला गाडी दिसत नाही का तुला? इंडिकेटर दिली का? मेहरबानी केली का माझ्यावरती? हा बघ ना जरा, गाडी आहे बाजूला, मग घुस ना. काय बोलायचं बाई, मला बोलतो इंडिकेटर देतो तुला बघ. अरे भाई तू बाजूला येऊन मला इंडिकेटर देशील तर मी कशी गाडी साईडला घेऊ? राईट लेफ्ट साईडला पण गाडी आहे माझ्या. सूर्य ना असा एकदम डोळ्याजवळ आलाय, त्यामुळे ना व्हिडिओमध्ये तो व्हाईट बॅलन्स झाला आहे ना, तो खूप जास्त म्हणजे एकदम अशी ब्राईट वाटते व्हिडिओ. तर ॲक्च्युली सेटिंग आपली बरोबर आहे, पण ॲक्च्युली नॅचरली तसं झालं आहे ते. हा आमचा तिसरा टोल नाका आहे. एक तर आपला लोणावळ्याचा, दुसरा एक मध्ये लागला होता कुठला तरी, ठीक आहे, आणि हा तिसरा आहे आता. पोचा दुखला ना. ओंकारचा पोचा दुखायला लागलाय, शॅडलिंग करतोय आता. बसला खाली बसला भाई. ॲग्रेसिव्ह बाईक पाहिजे आम्हाला, ॲग्रेसिव्ह बाईक. आणि लांब पण जायचंय, मोछे पण दुखत आहे. डेंजर आहे भाई, डेंजर. या साईडला ना ऊसाची शेती आहे, ऊसाची. बरेचसे ट्रॅक्टर जात आहेत. ते परशा आणि आर्चीवाले ते ह्या साईडचेच होते वाटतं. हा बघा मजा घेऊया. ओ भाई लेक. हा या रस्त्याचं मग रुंदीकरणाचं काम चालू आहे की काय? पण ती सर्व्हिस लाईन आहे ती, काय म्हणते देवाला माहिती. आता इथून आम्ही जाणार आहोत सोलापूरवरनं विजयपुरावरनं मग बदामी. आणि आज रात्री आम्ही बदामीमध्ये स्टे करणार आणि उद्या सकाळी बदामी एक्सप्लोअर करणार. एक्झॅक्ट समोर आहे सूर्य, एक्झॅक्ट समोर. डोळ्यांना पण एवढा त्रास होतोय ना. हायवे तगडा आहे भाई. ह्या सगळ्या फॅक्टऱ्या आहेत ना, या साखरेच्या फॅक्टऱ्या आहेत वाटतं. इथे ही एक आहे, मागे एक गेली आहे. कारण मोस्ट ऑफ शेती ते ऊसाची आहे. आता ऊसाची शेती आहे बोलल्यावरती फॅक्टऱ्या पण असणारच साखरेच्या.
भाई आता येते ना हायवेची फिलिंग. मगाशी तो लोकलचा ट्रॅफिक इतका होता रोडला, इतका होता काय सांगू. माझ्या राईट साईडला ना लेक आहे कुठली तरी, लेक कुठली लेक असावी काय माहिती, मॅपचा मी लावला नाही त्यामुळे आपलं नाव पण समजलं पण नाही. पण आहे मोठी आहे मस्त. आज सूर्य आमच्या डोळ्यासमोरच राहणार. ओंकाराला ओंकाराला. रस्ता भाई अजूनपर्यंत तरी चांगला आहे, पण पुढे बघूया. भाई हे क्षण आहेत ना परत नाही येणार, त्यामुळे फिरून घ्या. भले मी ओंकारला भरपूर शिव्या घालायचो, भरपूर बोलो अरे गाडी घे भाई, गाडी घे, गाडी घे, फिरायला जाऊ, गाडी घे. अखेरकार त्यांनी गाडी घेतली आणि आज आम्ही फिरतोय. असं पण नाही की महाराष्ट्रातच, आज आम्ही चाललोय महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकाला. एवढं भारी वाटतं ना की काय सांगू भाई, फिलिंग एक्सप्रेसच करू शकत नाही. एवढं भारी वाटतंय. मित्रांसोबत राईड करणं म्हणजे ना ड्रीम असतं, एक ड्रीम. आणि एक छोटी छोटी ड्रीम असतात भाई आपली, आणि त्यातलं हे आज हे पूर्ण होतंय. ब्लास्ट पण भरपूर आहे, तर आय होप आवाज वगैरे प्रॉपर रेकॉर्ड होत असेल. रस्ता मस्त आहे भाई, डांबरी रोड आहे पूर्ण, मजा येते. मला त्यांना काय बोलायचं तेच समजत नाही मला. जे सुचतं आहे ते बोलत सुटलोय भाई मी. नाश्ता 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 कारण नाश्ता भूक लागलेली आहे. काल रात्री 2 वाजल्यापासून गाडी चालवते भाई. तर भाई एक हॉटेल भेटलं आहे, पण ते मागे गेलं आहे, तर आम्ही सर्व्हिस रोड घेऊन परत चाललो आहे. तर मित्रांनो आता नाश्ता करून आम्ही जस्ट निघालो आहे. आता डायरेक्ट आमचा स्टॉप असेल सोलापूर. स्टॉप असं नाही, आता आम्ही ठरवलं आहे की ॲटलिस्ट सोलापूर तरी गाठायचं आहे आता, कारण ऑलरेडी आम्ही भरपूर लेट चालतो आहे. तर बघू, आता 10 वाजलेत. तिथे जवळजवळ आमचा 40 ते 45 मिनटाचा ब्रेक झाला फोटोशूट वगैरे. तर आता बघूया किती वेळ लागतो सोलापूरला. सोलापूर इथून आहे 144 किलोमीटर. तर बघू आपल्याला आता किती वेळ लागतो ते. So guys, we have to say goodbye to पुणे सोलापूर हायवे. आणि आता इथून आपण घेणार आहोत राईट टर्न, सॉरी हां राईट टर्न. तो जातो विजयापुरा. ॲक्च्युली तो बायपास करेल, पूर्ण सोलापूरला बायपास करेल तो. विजयपुरा हा असा फिरेल वरून रोड. चल दाखवतो. हा सर्कल आहे का तो? हां हा सर्कल. गाडीत मॅप लावलाय त्याने तरी त्याला समजत नाही काहीच. काय नाही, एक्सप्रेस असतं तर नो एंट्रीचे बॅनर असते ना. चल बघू. तर आम्हाला डाऊट आलाय की हा एक्सप्रेस वे तर नाही आहे ना. तर एक्सप्रेस वे असेल तर चांगला तगडा फाईन बसेल, पण वाटत तर नाही की एक्सप्रेस वे आहे. बघूया, इथे कोण दिसलं ना तर विचारूया आपण. भाई ये एक्सप्रेस वे है, बाइक अलाउड है क्या? विजयपुरा. हाँ बाइक अलाउड है ना रोड पे? चलेगा, थैंक यू. अलाउड है, अलाउड है.
राईट टर्न असा सर्कल फिरून जातो आणि हा खालचा स्ट्रेट रोड गेलाय तो गेला सरळ सोलापूर सिटी आणि आपण आता बायपास करणार आहोत सोलापूर सिटीला. बाय रिक्षा अलाउड आहे म्हणजे ठीक आहे चला. एक्सप्रेसवे नाही, एक्सप्रेसवे आहे पण एव्हरीथिंग इज अलाउड. तर इथून अजून आमचा स्पॉट आहे बदामी 5 तास आहे. आता बघू आपल्याला किती वेळ लागतो इथून पोचायला बदामीला. आय थिंक दिस इज द बॉर्डर ऑफ महाराष्ट्र अँड कर्नाटका. ही ती रिव्हर ती इंडिया बोलते बाई, कर्नाटका आणि महाराष्ट्राला डिवाईड करते. रिव्हरचं नाव नाही माहीत मला, बट दिस इज द रिव्हर अँड वी आर नाव इन कर्नाटका. फोटो घे भारीतला एक. तर मित्रांनो फायनली वी एंटर्ड इन कर्नाटका. आता इथून विजयपुरामधून बदामी अजून 4 तासाचा रोड दाखवत आहेत. तर चला 4 तासाचा रोड 4 तासातच कंप्लीट करूया. मित्रांनो आपण पोचलो आहोत आता विजयापूरला. आता इथून आम्ही बदामीचा मॅप लावला आहे. अजून आम्हाला दाखवत आहे 2 तास 50 मिनटं. ठीक आहे आरामात आता, कारण आतला रोडने जायचं ना, सगळे आतले गल्ली रोड आहेत त्यामुळे मॅप लावूनच जायचं. मगाशी मॅपने फिरवलं तसं ह्या टायमाला पण फिरवायला नको म्हणजे झालं. ठीक आहे बघू. नाव वी आर इन विजयापुरा. भाई काय लँडस्केप आला आहे भाई, एक नंबर. एक नंबर आला, एक नंबर. छोटी छोटी फुलं आहेत इकडे. त्या मागे ऊसाची शेती आहे, इथे जस्ट लावलेली शेती आहे इकडे. काय बात आहे. आणि हा असा रोड भाई, जेव्हापासून कर्नाटकमध्ये एंट्री केली ना, रोड एक नंबर आहे. रोड एक नंबर आहे. रोडसाठी काहीच कंप्लेंट नाही. रोड एक नंबर. साऊथ इंडिया आहे भाई. काय बोलू भाई, काय बोलू. बघा कॅमेरा बंद करायची इच्छाच होत नाही भाई माझी. होऊ दे रेकॉर्ड. हे तर भाई काहीच नाही आहे. बदामी आणि हम्पी अजून बाकी आहे भाई. ते तर एवढं डेंजर आहे ना, एक नंबर आहे ते. मॅपमध्ये ना हा बघा, हा कृष्णा एक ब्रिज दाखवतोय. दोन्ही साईडला पाणी आहे आणि मधून ब्रिज चालला आहे. तर बघूया या चला कसं काय. कोल्हर कृष्णा ब्रिज. हो भाई साहब, अरे यार ड्रोन असताना शपथ मजा आली असती यार. अरे नदी नाही, समुद्र आहे. समुद्र भाई. समुद्र नाही, कृष्णा, कोल्हर कृष्णा रिव्हर असं काहीतरी नाव आहे याचं. काय खतरनाक आहे भाई. केवढी मोठी नदी आहे भाई, केवढी मोठी. संपतच नाही भाई. बघा छोटंसं मंदिर आहे पाण्याच्या आतमध्ये. एक नंबर जागा होती, एक नंबर. आणि आत्ता पण चांगलं आहे सगळं. तुम्ही बघाल ना, इथे सगळी व्हाईट फुलं आहेत. ही बघा इथे ह्या साईडला, दोन्ही साईडला रस्त्याच्या खतरनाक अशी फुलं आहेत. ही बघा
बाई खरंच ही ट्रिपला लक्षात राहणार आहे. काय बाई समोर असा रोड, त्याच्या समोर सनसेट. खतरनाक आहे बाई, खतरनाक. काय सनसेट होतो यार. म्हणजे गोप्रोमध्ये एवढं दिसत नाही आहे नो, पण रिअलमध्ये ना शपथ खूप भारी. बंद करायची इच्छाच होत नाही ना, एवढा भारी सनसेट होतो. तर मित्रांनो फायनली पोचलो आपण बदामीत. लेट पण एकदम थेट. आणि बदामीची लोक एवढी डेंजर आहेत ना, खरंच सांगतो भाई. जो एंट्रीचा रोड आहे ना, एवढा दळबद्री रोड आहे. आणि ह्याच्यात ना असं वाटतं की ह्या लोकांमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. तो बाईक आहेत ना, ह्याच्यात ना कॉम्पिटिशन चालू आहे भाई, की सगळ्यात ब्राईट लाईट कोणाची, सगळ्यात मोठी हाय बीम कोणाची. अरे भाई समोरचा येतोय त्याची तर हे करा. आणि रस्त्यात एवढे खड्डे ना, एकदम स्मूथ रोड असणार आणि डायरेक्टमध्ये 2 फुटा खड्डा. भेंडी फालतूगिरी. तर ठीक आहे, चला आता तुम्हाला हॉटेलला गेल्यावरतीच बोलू. ठीक आहे, चला आता हॉटेलला जाऊया आणि मगच बोलू आपण. तोपर्यंतसाठी नाही, बाय बाय नाही, येतो परत येतो, थांबा.